वर्षाच्या पहिल्याच दिवशी असे क्षण अनुभवायला मिळतील असं वाटलं नव्हतं. सो मी खूप खुश आहे. एक छोटासा प्रश्न, आता गिरगावची संकल्पना आहे या शोभायात्रेची की मराठी भाषेबद्दल हा संकल्प करण्यात आलाय. आपले मराठी चित्रपट खूप सुंदर असतात, मात्र कुठेतरी ट्रोलिंग वगैरे आता होते, म्हणजे काही मुद्दा. मला असं वाटतं ना, आपण तक्रारी करणं बंद करूया आणि सगळे येणारे मराठी चित्रपट मुकाट्याने बघूया. मला असं वाटतं की त्याच्याबद्दल खूप बोलून बोलून सगळ्याचीच आपण धार बोथट केली आहे, तसं नाही करायला पाहिजे. सई दामनकरजी, म्हणजे तुम्ही नेहमी असं हॉट लुक, बोल्ड लुक किंवा असं खूप छान दिसता. मी चित्रपटाचा ट्रेलर बघितला, एक घरगुती बाई यावेळी तुम्ही दिसताय, तर हा अनुभव कसा आहे? छान आहे. माझं काम आहे की वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसणं किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स, वेगवेगळे पार्ट्स परिधान करणं. तर मला मजा येते असं वेगळेपण अनुभवायला आणि वेगळेपण देऊन काम पण करायला. नाही, गुलकंद कसं मुरत जातो आणि 3-4 वर्षांनी आपण बाटलीतला गुलकंद खाल्ला की तो जास्त मुरलेला असतो. तसंच आमचं पिक्चर आहे. तो हे संदेश देणारा आहे की नाती अशीच मुरली जातात. जसा संसार फुलत जातो तशी नाती अजून जास्त घट्ट होतात. त्यात थोडंसं काही संशयाचे वारे आले, काही झाले तरीसुद्धा शेवटी गुलकंद असतो, तो मुरलेला असतो. तसाच कुटुंब असतो. हा अतिशय सुंदर संदेश आपण देतो आहे. मी या चित्रपटाचा ट्रेलर बघितला, तर याच्यामध्ये आता तुम्हाला प्रेक्षक एक हास्य भूमिकेमध्ये बघतात महाराष्ट्र हास्य जत्रामधून, तर याच्यामध्ये थोडीशी भूमिका वेगळी आहे. तर ते तुमच्यासाठी कसं आहे? आणि सई तामणकरजी तुमच्या जज असतात आणि यावेळी त्या तुमच्या कोस्टार आहेत, बायकोच्या रोलमध्ये आहेत, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, खूप छान वाटते. आजपर्यंत सई आम्हाला बघत आलेली आहे. आता मी सईचा अभिनय जवळून बघितलेला आहे. खूप छान काम करते ती आणि आज म्हणतात ना, सगळ्या प्रांतात तिची आगेकूच झालेली आहे. आणि खूप आम्ही चांगले मित्र असल्यामुळे सई आहे, प्रसाद आहे, ईशा आहे, तर सगळा तो गोडवा आहे ना आमच्या नात्यातला, तो सगळ्या चित्रपटात उतरलेला आहे. आणि मला खात्री आज जशी गर्दी झाली आहे ना, तशी 1 मेला सुद्धा लोक चित्रपटगृहात गर्दी करणार आहे. एक छोटासा प्रश्न की हास्य जत्रा टीम संपूर्ण यामध्ये दिसत आहे, तर एक तीच फॅमिली चित्रपटात देखील सोबत आहे, तर ते कसं वाटतं? नाही, खूप छान वाटतं. तेच मी तुम्हाला म्हटलं ना की सचिन मोटे, सचिन गोस्वामी आहेत. चित्रपट हे वेगळं माध्यमसुद्धा आहे, त्यामुळे हास्यजत्रेसारखं त्याला बघता येणार नाही. एक चित्रपट म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर त्यामुळे आमच्यावर आजपर्यंत आशीर्वाद दिलेल्या लोकांनी यापुढे सुद्धा हे चित्रपट देतील याची खात्री आहे. धन्यवाद. कॅमेरामन अमित शिगवणसोबत मी स्वप्नाली धनावडे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.